बया, पाका अंधार पडला तरी अजून डिंपलचा काय पत्त्या नाही. एवढं काय महत्वाचं काम आहे ती इन्स्पेक्टर साहेबांनी अजून सोडलं नाही डिंपलला. अगं मंगले, मी 100% गॅरंटीनी सांगते बघ, त्या डॉक्टरनी कुठेतरी पैसे लपवले असणार आणि ही डिंपी ते पैसे हुडकायला गेली असणार आणि तिला घावत नाही ना म्हणून ती त्या इन्स्पेक्टरला घेऊन पैसे शोधायला गेली असणार हाय बघ. ए आत्या बस ग बस. मम्मी मला तर वाटतंय ते हवालदार साहेब त्याबरोबर खोटं बोलले ती. म्हणजे दीदी तिकडे बायकांच्या जेलमध्ये असणार आहे. हा टोन्या, अक्का, काय चाललंय तुमचं इथं? परिस्थिती काय, तुम्ही बोलताय काय? हा, एखादा माणूस जर आजारी पडला असेल ना, टेन्शननी मारून टाकसाल त्याला. हो, एवढं टेन्शन येतंय ना आणि एवढी तुझ्या बायकोला काळजी आहे ना, तर त्या बाय भुलव्याशी लिखीचं लगीन लावायच्या आधीच सगळ्याचा विचार करायचा ना. अरे मी बुमलून दाताच्या खाण्या करून सांगत होती की त्या बाय भुलव्याच्या नादाला लागू नका, पण नाही ऐकलं. आता एवढंच की त्या बाय भुलव्याच्या नादानं त्या माझ्या नातीच्या आयुष्याची माती होऊ नये म्हणजे झालं. द्या द्या, अजून शिव्या शाप द्या म्हणजे आयुष्याची माती होणार नाही. ती काय माझी सवत आहे वय? अजय 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 थांब 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 जरा. मंगलवारी भांडू नका. काय नाही होणार आहे डिंपल. ती जामकर साहेबांबरोबर आहे ना, टेन्शन घ्यायची गरज नाही. काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणून थांबलं असेल. मी जाऊन बघून येतो. हा, काय ग डिंपे, आ कुठे गेली होतीस? ही काय येळ आहे घरी यायची? सकाळपासून काय खाल्लं असेल नसल इथं जीव टाकणीला लागला होता. सांगितलं होतं की नाही जाऊ नको, तरी गेली एकटी. ऐकायचं नाही काय नाही शब्द. डिंपे, अगं डिंपे, काय तर अगं आता वर कुठं चालली? काय तर खाऊन जागी. हो, आता आल्याला सुरुवात केलं ती काय थांबणार आहे वय? जा आता वर, तिला काहीतरी खायला घालतात. पोटूशी आहे ती, घ्या काळजी तिची जरा. डिंपे, 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 अगं काय झालं? हा, मी वरडली म्हणून चिडलीस वय? आईने साधं वरडायचं बी नाही. हा, असं चिडून वर येते तोय. काय झालं डिंपे? बर ठीक आहे, काही खाल्लंयस का नाही? खाल्लंय. त्या जामकरांना माझी अवस्था माहित आहे ना, म्हणून खाऊ घातलंय त्यांनी. मग बरं झालं. पण अगं ती डॉक्टरांची सुटका व्हावी त्याच्या तयारीला गेली होतीस ना तू? नाही बाया, पण त्या इन्स्पेक्टर साहेबांचा काय भरोसा नाही. काय बी कारण काढून तुला अडकवायचा त्यो. डिंपे, हे डिंपे, अगं अशी का घाबरल्या ग तू वाटायला लागलीस ग? डिंपे, आपलं डॉक्टर सुटत्याल ना? ती इन्स्पेक्टर साहेब तुला काही बोलला का? भया, तुझ्या डोळ्यात पाणी. डिंपे, अगं काय झालं? हा, एवढं घाबरायला काय झालं ग तुला? मम्मी, मला माझ्या बाळाला जेलमध्ये नाही जन्माला घालायचं. मला नाही जायचं ग जेलमध्ये मम्मी. मला वाचव या सगळ्यातनं. काय व आज कोर्टात काय होईल? आपलं डॉक्टर सुटत्याल ना? मंगल, अगं मला काय माहिती. काय बाया, या पोलिसांनी बी काय उद्योगधंदा नाही. चांगला माझा वाड्याचा व्यवहार झाला असता मग त्या डॉक्टरला पकडून नेलं असतं तर काय आलं असतं? अहो अक्का, इथं आमचं जावई पोलिसांच्या ताब्यात आहे आणि तुम्हाला पैशाचं सुचतोय बाई. आई एक एक माणसं असतात बाया. तुमचा तर फक्त व्यवहार झाला नाही म्हणून तुम्ही एवढं बोलता. माझं बघा, पतपेढीतले सगळं पैसे डॉक्टरांच्या ताब्यात. तर मला असं वाटतं डॉक्टरांना फाशी झाली पाहिजे. फाशीपेक्षा जर मोठी शिक्षा असेल ना तर ती झाली पाहिजे. ना मग काय बोलतोस तू? तुझा ना काहीतरी गैरसमज झालाय. डॉक्टरना असं नाही करणार. आणलं आणलं, डॉक्टरांना आणलं या ठिकाणी. अरे बस,
साहेब, मला जरा ह्यांच्याशी बोलायचं आहे. बोलायचं आहे ह्यांच्याशी. शेवटचं बोलायचं 1.5 मिनिटाच. खाली बस रे, खाली बस. लायकी आहे का तुझी? 1.5 रुपयाचा देव माणूस आणि त्याची भक्त 4 आण्याची. 1.5 मिनिटं झाले की ह्याला घेऊन या. मी तुम्हाला शेवटचं विचारते, पैसे कुठं आहेत? तुझ्याशी गप्पा मारायला माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. जामिनाची व्यवस्था केली, वकिलाचं बघितलंस? हे बघा, मी आहे ना तुमच्यासारखी नीच नाही, जे सगळं पैसे घेईल आणि इथनं पळून जाईल. तुमचा वाटा तुम्हाला मिळेल. सांगा पैसे कुठं आहेत? डिंपल, इथे मी पोलिसांकडे बंदिस्त असताना तुला ते ठिकाण सांगण्यात इतकं मूर्ख नाहीये मी. पैसा माणसाला काय करायला लावतो हे मला बरोबर कळतं. आणि असंही माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाहीये. मग कोणावर आहे? हे बघा, ह्या पार्टनर आहे तुमची आणि माझ्यावर विश्वास ठेवण्याशिवाय तुमच्याकडे दुसरा कुठला पर्याय नाही. माझ्यावर जर विश्वास नाही ना ठेवला तर वाट लागल तुमची, माहित आहे ना? आणि ह्याची झलक तुम्ही कालच बघितली आहे. त्यामुळे गप गुमानं सांगा पैसे कुठं आहे. तुझ्या या पोकळ धमक्यांना अजिबात घाबरत नाही मी. मला माहिती पैसे कुठे लपवले ते बघायला गेले होतेस तू का? मिळाले पैसे नाही ना? मिळणारही नाहीत. या आयुष्यात तुला पैसे मिळणार नाहीत. शांतता, जज साहेब येत आहेत. प्रोसीड. कोर्टाच्या आजच्या कामकाजाला सुरुवात करा. थँक्यू जज साहेब. जज साहेब, आरोपीला नेमक्या कोणत्या नावाने बोलवू हा प्रश्नच आहे. त्याचं खरं नाव देवी सिंग, अजित कुमार, डॉक्टर अजित कुमार देव ही याचीच नावं. आणि आता तो नटवर या नावानं वावरतो. जज साहेब, मला पुन्हा पुन्हा का सांगावं लागतंय? उगाचच मला वेगवेगळ्या नावाने बोलवलं जाते. माझं खरं नाव नटवर सिंग आहे. हे बघा, मध्ये मध्ये बोलू नका. तुम्हाला संधी दिली जाईल त्याच वेळेला तुम्ही तुमचं म्हणणं मांडा, कळलं? जज साहेब, माझा पहिला साक्षीदार नामदेव जाधव यानं सांगितल्याप्रमाणे त्याने पतपेढीतले सगळे पैसे आरोपीकडे दिलेत. खरं तर पोलीस कोठडी मागण्याचा उद्देशच हा होता की ते पैसे याने कुठे ठेवले ते कळावं आणि इतरही गुन्ह्यांची चौकशी करता यावी. पण आरोपीनं सहकार्य केलं नाही. मला आरोपीला काही प्रश्न विचारायचे आहेत. मला परवानगी मिळावी. परमिशन ग्रँटेड. परवानगी आहे. तर देवी सिंग, नटवर सिंग. हा ठीक आहे, जे काय तुमचं नाव असेल ते काय फरक पडतो? नाही, फरक पडतो. माझं नाव नटवर सिंगच आहे. बर, नटवर सिंग. मला सांगा, नामदेवनं पतसंस्थेतले सगळे पैसे तुमच्याकडे दिले हे तुम्हाला मान्य आहे का? नाही. बर, तुम्ही नामदेवला पतसंस्था काढायचा सल्ला दिला हे तरी तुम्हाला मान्य आहे का? हे खरं आहे. मला सांगा, तुम्ही नामदेवलाच पतसंस्था काढण्याचा सल्ला का दिला? जज साहेब, मला गावातल्या माणसांचं दुःख बघवत नाही. कोणीही माझ्याकडे दुःख घेऊन आलं तर मी त्याच्यावरती सल्ला नक्कीच देतो त्याला. माझं मन खूप हळवं आहे. थांबा, भाषण नकोय.
तुम्ही त्याला असा सल्ला का दिला ते कोर्टाला सांगा. सांगतो. नामा खूप साधा आणि प्रामाणिक माणूस आहे, म्हणून मी त्याला सल्ला दिला. गावातली बरीच मंडळी माझ्याकडे सल्ला मागायला येतात. आता मी ज्याला ज्याला सल्ला दिला त्यांच्या बाबतीत काही गुन्हे झाले तर त्या सगळ्याला मीच जबाबदार आहे असं होत नाही ना जज साहेब. हे बघा, जेवढं विचारलं जाईल तेवढंच सांगा. तुम्हाला असं का बरं वाटलं की पतसंस्था उभारण्या इतपत पैसे नामदेव गोळा करू शकेल? नाही म्हणजे नामदेवचं ते दुकान काय, तो मॉल हा दिवाळखोरीत गेला, त्याला हालाखीचे दिवस आले, तो अंडापाव विकत दिवस काढत होता. असं असतानाही एवढी मोठी पतसंस्था काढण्याचा सल्ला तुम्ही त्याला का दिला? गावातल्या लोकांचे पैसे लुटायचे होते ना म्हणून. हे नाम्या गप बसतीस का आता तू? आमचे डॉक्टर देव माणूस आहेत, त्यांना सुटू देत, मग बघतो तुझ्याकडं. ऑर्डर ऑर्डर. हे काय चाललंय? शांत बसा तुम्ही. सांगताय ना पतसंस्था काढायचा सल्ला का दिला ते? हो सांगतो. मी गावातल्या बऱ्याच लोकांकडून ऐकलं होतं नाम्या एकाचे डबल पैसे करून देतो म्हणून. मला वाटलं त्याची ही कला गावातल्या लोकांच्या उपयोगी येईल, लोकांची गरिबी दूर होईल, म्हणून मी त्याला हा सल्ला दिला. पण जजसाहेब मला माहिती नव्हतं तो त्याची ही कला लोकांचे पैसे लुबाडण्यासाठी वापरेल. जजसाहेब, आता आरोपीनं सांगितलेली गोष्ट आणि साक्षीदार नामदेव जाधवनं सांगितलेली पाताळ कंगनीची गोष्ट यामध्ये साम्य आहे. यावरनं एक गोष्ट सिद्ध होते की नामदेवकडे येणारे जादाचे पैसे आरोपी देवी सिंगच देत होता आणि ते पैसे त्याच्याकडे कुठून आले हेही मी कोर्टाला सांगू इच्छितो. त्यासाठी 2 साक्षीदार मला इथे बोलवायचे, मला परवानगी मिळाली. परमिशन ग्रँटेड. परवानगी. पहिली साक्षीदार सोनूची आजी श्रीमती अनुराधा सोनावणे यांनी साक्षीदाराच्या पिंजऱ्यात यावं अशी मी विनंती करतो. अनुराधा सोनावणे हाजीर हो. ही म्हातारी इथं काय करते? अहो ही कुठून आली? हिला तर येड लागलं होतं ना. मंगल, तर मला काय माहित. समोर उभ्या असलेल्या माणसाला तुम्ही ओळखता का? या नराधमाला मी चांगलंच ओळखते. मला विसरण्याचा आजार होता, पण याचा चेहरा मी अजिबात विसरणार नाही. पण ह्याच्या इतका विश्वासघातकी माणूस शोधून सापडणार नाही. का? नाही म्हणजे असं नेमकं यानं काय केलंय? मला जीवे मारण्याची धमकी दिली. एकदा तर माझा जीव घ्यायचा प्रयत्न केला आहे ना. माझ्या आजारपणाचा फायदा घेऊन माझ्या नातीला आणि माझ्या सुनेला फसवलं होय ना. मी माझ्या नातीला सोनूला माझ्या किती वेळा सांगितलं त्याच्या नादी लागू नका, हा वाईट माणूस आहे. पण ऐकलं नाही यांनी. ह्यांना वाटलं मी वेडीच आहे. माझ्या नातीला संपवलं या नालायक माणसानं, संपवलं. मंगले, माझी आई बी हेच सांगत असते तुम्हाला, तुम्ही ऐकत नाही तिचं. तर तुमची अशी अवस्था व्हायला नको म्हणजे झालं. हे बघा, सावरा स्वतःला. तुम्ही जाऊ शकता. जजसाहेब, यानंतर पुढील साक्षीदार मधुमती सोनावणे यांना साक्षीदाराच्या पिंजऱ्यात बोलवण्याची मी परवानगी मागतो. परमिशन ग्रँटेड. मधुमती सोनावणे हाजीर हो. मधुमती सोनावणे, तुमची आणि आरोपीची ओळख कशी जरा सांगाल का? खरं तर हा माणूस मला पहिल्या भेटीतच आवडला नव्हता, अजिबात आवडला नव्हता. मी माझ्या घराला नेहमीच अनोळखी माणसांपासून दूर ठेवायची. पण ह्याने परत परत माझ्या जवळ येण्याचे प्रयत्न केले, माझा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला.
आणि त्या गोष्टीसाठी ह्याने माझ्या सोनूचा वापर केला. सोनूने मला सांगितले तुमच्याविषयी सगळं. मी नटवर सिंग या गावात लोकांची सेवा करण्यासाठी आलोय. तुझ्या तर आता तुम्हाला मागच्या वेळी समजावून सांगितलं होतं ना, या घराकडे वाकड्या नजरेने बघू नका. आमच्या जमिनीच्या प्रकरणापासून तुम्ही लांब राहिलात तर फार उपकार होतील आमच्यावर. सोनू माझं ऐकत नाही हो. मी तिचा कोणी गैरफायदा घेऊ नये म्हणून तिच्यापासून अनेकांना लांब ठेवते. तर तिला वाटतं की मी तिला बंधनात ठेवते. मी बोलतो तिच्याशी. आजपासून ती तुम्हाला उलट बोलणार नाही, तुमच्याशी वाद घालणार नाही, याची सगळी जबाबदारी मी घेतो. पण तुम्ही रडू नका. अगदी वडिलांसारखं मी समजावून सांगितलं. आई, आम्ही पिकनिकला जातोय. काय? मधु मॅडम, मी तिला प्रॉमिस केलंय. तुमच्या मुलीचे नुकतेच कोणाशी तरी संबंध आलेले आहेत आणि ते चुकीच्या पद्धतीने. नीट खबरदारी न घेतल्यामुळे तिच्या पोटात दुखतंय. काय? मला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये नाही जायचं. ह्यानेच माझ्या सासूला वेड्यांच्या इस्पितळात टाकण्याचा विचार माझ्या डोक्यात घुसवला. त्या वेड्या ठरतील अशा गोष्टी याने घडून आणल्या. माझ्या सोनूचा जीव घेतला याने. आम्हाला फसवून आमची जमीन बळकावली. आम्हाला रस्त्यावर आणलं आम्हाला. तुम्ही जाऊ शकता. देवी सिंग, आता मधुमती यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्यांची जमीन बळकावली, हे खरं आहे का? नाही नाही, म्हणजे तुम्ही कितीही नकार दिलात तरी आमच्याकडे कागदोपत्री पुरावे आहेत. त्यांची जमीन मी बळकावली नाही. रीतसर ती विकत घेतली आणि लग्नाचं गिफ्ट म्हणून माझ्या बायकोला गिफ्ट केली. वय आमच्या समोरच डिंपलच्या नावावर जमीन केली होती डॉक्टरांनी. म्हणले अगं ते साहेब म्हणलेत ना, संधी दिल्यावर बोला म्हणून. बस खाली, कशाला मध्ये मध्ये शांतपणा करते. आता ती जमीन कोणाच्या नावावर आहे? मी सांगतो. जज साहेब, ती जमीन विकून यानं त्याचे करोडो रुपये लाटलेत. खरं तर ती जमीन मिळवायचा व्यवहारच या करोडो रुपयांसाठी होता आणि ते करोडो रुपये आता आरोपीकडे आहेत. माझ्याकडे नाहीयेत, माझ्या बायकोकडे. ही जमीन तिच्या नावावर होते, तिने विकली. माझा यात काहीही संबंध नाही.